आपकी अदालतमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप आहे की हे मुसलमानांना घाबरवतात। आता योगीजी, बीजेपीच्या लोकांना बघा, तुमची प्रेरणा घेऊन नवनीत राणा हैदराबादमध्ये उभे राहून ओवेसी ब्रदर्सला बोलतायत, फक्त 15 सेकंद द्या। त्यांनी 15 मिनिटं मागितले होते, त्यांना बोलो 15 मिनिटं घेऊन जा, 15 सेकंदात घेऊन जाईन आरपार। बघा, हे आवश्यक पण आहे। ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याला मारावंच लागतं। तर स्वाभाविक रूपात ते ज्या भाषेला समजतील त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देणं आवश्यक आहे। आणि जे म्हटलं गेलं आहे, मला वाटतंय की ते अगदी योग्य आहे। अशा लोकांना असाच डोस दिला पाहिजे। आता ओवेसीजी बोललेत की छोटेला चिडवू नका, जर मी छोटेला सोडले तर तो तोफ आहे, तुमची T20 करून टाकेल। पहिले फ्यूज झाले आहेत हे लोक, यांचे फ्यूज उडाले आहेत। हे लोक आता काहीच नाही करू शकत। परंतु योगीजी, हे बरोबर आहे का की देशातले जे मुसलमान वर्ग आहे त्यांना एक क्लिअर मेसेज दिला जातो आहे? मौलाना सज्जद लोमानी मोठे स्कॉलर आहेत, मोठा रिस्पेक्ट आहे, त्यांनी मीटिंग केली आणि सांगितलं की गुपचूप एकत्र वोट द्यायचे आहे मोदीजींना हरवण्यासाठी। बघा, हा मेसेज दुर्भाग्यपूर्ण आहे। मोदीजींनी 10 वर्षामध्ये चेहरा बघून नाही, जाती मत धर्माच्या आधारावर नाही, सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकासच्या आधारावर देशाच्या मध्ये विकास सुद्धा केलाय, गरीब कल्याण योजनेचा लाभ देखील दिलाय। परंतु हे जे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे काही कटमुल्यांचा मौलवीतर्फे, मला वाटतंय की यांची ही इच्छा आहे की ते आयुष्यभर लुंगी घालूनच पळत राहावेत। त्यांना ह्या लोकांना कधीच वाटत नाहीये कोणी APJ अब्दुल कलाम बनावे, कोणी वैज्ञानिक बनावेत। भारतामध्ये ते नेतृत्व करण्याच्या स्थितीमध्ये यावेत। फरुखाबादमध्ये ऐकलंय की सलमान खुर्शीदची भाची आहे मारिया आलम, ते काय बोलले की खूप अत्यंत हुशारीने आणि खूप शांततेसहित वोट जिहाद करा। जिहाद करून जर मतांना सुद्धा जिहाद सोबत जोडणार असतील तर त्या मताने जन्नत तर नाही मिळणार, पण जहन्नुम तर नक्कीच मिळेल। बघा, मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की बघा, भारतीय जनता पार्टीचा खूप स्पष्ट मत आहे की भारताचे संविधान शरीयतने नाही, कोणत्या व्यक्तिगत कायद्याने नाही, आम्ही बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याद्वारे तयार केलेल्या संविधानाने चालणार आहोत। आता हे घाबरवण्याची गोष्ट नाहीये जेव्हा हे रिपोर्ट PMO वरून येतात की 65 वर्षाचा आकलन हिंदू 7% कमी झाले आहेत आणि मुसलमान 44% वाढले आहेत। भारतामध्ये तर हिंदू 8% कमी झाले, मुस्लिमांची लोकसंख्या त्यापेक्षा खूप जास्त वाढली आहे। पण पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या ठिकाणी उलटं झालंय। म्हणजे इथे अल्पसंख्याक मुसलमान वेगाने वाढले आहेत, त्यांची लोकसंख्या 3 ते 4 पटीने वाढली, हिंदूंची लोकसंख्या कमी झाली। पण पाकिस्तान आणि बांगलादेशची स्थिती काय आहे? तिथल्या हिंदूंची लोकसंख्या वेगाने कमी झाली आहे। 22% हिंदू होते बांगलादेशमध्ये, आज 60% राहिलेत। पाकिस्तानमध्ये नावापुरते राहिले आहेत। आणि हे जे शरीयतची वकिली करतात ना, कटमुल्लापणा जोपर्यंत देशात चालत राहील तोपर्यंत हा देश प्रगती नाही करू शकत, याला थांबवावं लागेल। तुम्ही बघा, जर त्या पीडित मानवतेसाठी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व, मोदीजीचे जे सरकार सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट घेऊन येत आहे, ज्यात भारताच्या कोणत्याही नागरिकाचं अहित होणार नाहीये, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून जे पीडित हिंदू, बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, या सर्व पीडित लोकांना जे पाकिस्तान आणि बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून अल्पसंख्याक आहेत, त्यांना भारताची नागरिकता देण्याची वकिली करतो, त्यांना नागरिकता देण्यासाठी वचनबद्ध आहोत। त्या लोकांचा विरोध करतात हे भारतामध्ये, महिने महिने मोर्चा काढतात, महिने महिने उग्र प्रदर्शन करतात, तोडफोड करतात, जाळपोळ करण्याचा प्रयत्न करतात हे लोक। ही मानसिकता काय दाखवते? ही मानसिकता दाखवते
यांना मानवतेशी नाही, यांना देशाशी नाही, स्वतःच्या धर्माशी जास्त प्रेम आहे. आणि धर्माला देशाच्या तुलनेत तुम्ही उंच ठेवण्याचा प्रयत्न कराल तर नवीन भारत याला स्वीकार करणार नाही. राहुल गांधी तर विदेशात जेव्हा जातात तेव्हा म्हणतात की हे मोदीजीचं सरकार आहे, योगीचेच सरकार आहे, मुसलमानांवर अन्याय करत आहे. हे परदेशी जमिनीवर जाऊन ते म्हणतात आणि अमेरिकेचे आणि लंडनचे न्यूजपेपर या रिपोर्ट छापतात. आठवण करा 2010 मध्ये जेव्हापासून राहुल गांधी विदेशी दौऱ्यावर होते तेव्हा ते म्हणाले होते ना की आम्हाला ISI पासून भीती नाहीये, आम्हाला कोणत्या आतंकी संघटनेपासून भीती नाहीये, भारतामध्ये हिंदूंपासून भीती आहे. तुम्हाला हिंदूंपासून भीती आहे, हिंदुआंना यांच्याच सरकारच्या आतंकवादी बोललं गेलं तर हिंदूंना वोट का मागत आहात? मग त्यांच्यापासून अंतर ठेवून राहा ना. तसं तर हे ऍक्सिडेंटल हिंदू आहेत. त्यांना स्वतःला हिंदू बोलण्यात पण लाज वाटत आहे आणि हिंदूंना हे लोक आतंकवादी म्हणत आहेत. जगामध्ये हिंदुस्थानाला आणि हिंदूंना अपमानित करतात आणि वोट यांना हिंदूंचं पाहिजे. जातीच्या आधारावर त्याच हिंदूंना वाटतील. हे नाही चालणार. दुपट्टीपणा दुहेरी चरित्र देश नाही स्वीकार करू शकत. जनतेमधून पण प्रश्न घेऊ शकतो. हो माननीय मुख्यमंत्रीजी, माझा प्रश्न हा आहे की काही लोक देशामध्ये राहून गजवाय हिंदची गोष्ट करतात आणि भारतावर ताबा करण्याची गोष्ट करतात, तर या गोष्टीत किती दम आहे? बघा, गजवाय हिंदचं स्वप्न प्रलयाच्या दिवसापर्यंत सुद्धा पूर्ण नाही होणार. हे माझ्याकडून तुम्ही हे लिहून घ्या. यांच्या खूप पिढ्या सडून जातील पण स्वप्न कधी पूर्ण नाही होणार. आणि भारत आपल्या यात्रेला याच रूपात घेऊन खूप पुढे जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वात जगातील सगळ्यात मोठी ताकद बनेल. अजून एक प्रश्न घेऊ शकतो. मला हे विचारायचे, या निवडणुकीच्या नंतर मोदी सरकार पूर्ण देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करेल का? हे तर लागू व्हायलाच पाहिजे. आणि हे आम्ही आपल्या संकल्पपत्रात सुद्धा, भारतीय जनता पार्टी घोषणापत्र नाही प्रसिद्ध करत, संकल्पपत्र देते. संकल्पचा अर्थ विकल्प नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीत होणं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार बनेल, आम्ही देशामध्ये एक समान कायदा लागू करू आणि मला वाटत आहे की पूर्ण देशाने एक समान नागरिक कायद्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मग ओवेसी म्हणतील की भारतीय जनता पार्टी आमच्या बेडरूममध्ये डोंकण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या मुलांना मोजायचा प्रयत्न करत आहे. पण लोकसंख्या तर नियंत्रणात असली पाहिजे. त्यात खूप उत्पादनांची आवश्यकता नाही. ही फक्त लोकसंख्येची गोष्ट नाही. ते म्हणत आहेत की आता UCC आलं तर सरकार हे निश्चित करेल आम्ही काय खावं आणि काय नाही खावं. खाण्यापिण्यावर काही ते नाही, पण काँग्रेसच्या तर घोषणापत्रातच बघा ना, ते तर हिंदूंचा किती मोठा अपमान करत आहेत. म्हणत आहेत, काँग्रेस म्हणते आपल्या घोषणापत्रात की अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार खाणपाण्याचं स्वातंत्र्य देऊ. मी विचारू इच्छितो की अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांचा कोणता असा आहार आहे की ज्यामध्ये बहुसंख्याक टाळतो आणि अल्पसंख्याक आवडीने खातो? ते फक्त आहे गोमांस. भारताचा सनातन धर्म मानणारा नाही खात. भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये देशाच्या तमाम राज्यांमध्ये गोहत्या अधिनियम सुद्धा लागू आहे. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त काँग्रेस इतकी हिंमत करू शकते की ते हिंदूंच्या आस्थेवर ह्या सीमेपर्यंत जाऊन खेळ करू शकते की आज काँग्रेस तेच खोड करत आहे. हा त्याच अंग्रेजांचा DNA यांच्यामध्ये गेला आहे आणि त्यालाच हे आपल्या घोषणापत्राच्या माध्यमातून भारतावर थोपवू इच्छितात. भारताची जनता नाही स्वीकार करणार, कधीच स्वीकार नाही करणार. लोक म्हणतात UP मध्ये तर तुम्ही पलटला आहेत. आता कावड्यांवर पुष्पवर्षा केली जाते, त्यांच्या पायांची मसाज केली जाते आणि ओवेसी साहेब म्हणत होते आमच्या पायांवर लाठ्या मारल्या जात आहेत. बघा, दंगे कराल तर काठी तर यासाठीच आहे, पण आस्थेचा सन्मान व्हायला पाहिजे. बघा, मागील 7 वर्षात UP मध्ये काही दंगे नाही झाले. कोणता कर्फ्यू नाही लागला. तर कर्फ्यू नाही लागला तर कावड यात्रा तर निघेलच ना. मग त्या यात्रेला सन्मान तर द्यायलाच लागेल. कावड यात्रा पण निघेल, पुष्पवर्षा पण होईल
कारण पुष्पवर्षा करून आपण 2 कार्य करून घेतो. एक, हेलिकॉप्टरने निगराणी सुद्धा ठेवतो रूटची. दुसरे, पुष्पवर्षा करून माहीत नाही कोणत्या वेशात भोलेशंकर उभे असतील, तर आमच्या द्वारे अर्पित केले जाणारे पुष्प जर त्यांच्या श्रीचरणात पडतील तर आमचं जन्मजीवन दोन्ही धन्य होऊन जाईल जी. हो, हे नक्की आहे की मी मोहर्रमच्या मोर्चाचा उत्पातपणा सुद्धा बघितलाय. तलवारीने 10 लोक एकत्र होऊन इकडे इकडे तलवार चालवतील, तिकडे तलवार चालवतील, यासाठी आम्ही शस्त्र प्रदर्शनावर बंदी लावली. हे सगळं नाही चालणार. आणि जो कोणत्या पण यात्रा काढेल त्याला लिखित रूपात ॲफिडेव्हिट द्यावा लागेल की यात्रेला सुकुशल संपन्न करण्याची जबाबदारी आमची असेल. आणि नाही काढणार, कुठे तोडफोड कराल तर 7 पिढ्या लक्षात ठेवतील, वसुली करेन व्याजासकट. हे बघत असतील ना, 7 वर्षात कुठे दंगा झाला, कुठे कर्फ्यू लागला. हे करून आम्हाला दाखवावं लागेल. आणि हे बिना भेदभावाचं करावं लागेल. जे शांतीपूर्व पद्धतीने होईल त्यांना संरक्षण देऊ, परंतु नमाज नाही पडू देणार रस्त्यावर. बघा, मी आधी सुद्धा बोललो होतो, जर रस्त्यावर नमाज पठण कराल तर हनुमान चालिसेला मी नाही थांबवू शकणार. आणि मला राज्याच्या 25 कोटी लोकांना बघायचं आहे. त्यांच्या येण्या जाण्याला मला बाधित नाही होऊन द्यायचंय. मंदिर पूजेचे स्थळ आहे, मस्जिद नमाजाचं आहे. तुम्हाला कोणताही नमाज पठायचं असेल तर मस्जिदीत जा, नाही तर ईदगाहमध्ये जा. जास्त गर्दी होत असेल तर 2 शिफ्टमध्ये करा, 3 शिफ्टमध्ये करा, पण रस्त्यावर नाही. आणि रस्त्यावर मला आनंद आहे की आज यूपीमध्ये रस्त्यावर नमाज पठण नाही होत. मशिदीवरचे, धर्मस्थळावरचे माईक उतरवले आहेत. शांतीपूर्ण पद्धतीने आजारी पण, मुले पण, आमचे विद्यार्थी सुद्धा, हे सगळे आज आरामात आपल्या परीक्षेची तयारी करू शकतात. आजार व्यक्ती आरामात आपल्या घरात आराम करू शकतो. लहान मुलगा तो पण आरामात राहू शकतो. इतका आरडाओरडा व्हायचा, आजारी त्रासाने, मुलं त्रासायचे. परीक्षेची तयारी करणार जोपर्यंत थोडं का आपलं त्याचं ध्यान लागत असतं तोपर्यंत कुठून तरी आवाज यायचा, तो बिचारा ध्यानच त्याचं विसरून जायचा. आज बघा यूपीमध्ये तुम्ही बघा किती शांतीप्रिय आहे. कुठे कसलीच तक्रार नाही. खूप शांतपणे सगळी कामं चालू आहेत. आणि सगळ्याबरोबर लागू झालं. हे मोठे मोठे आयोजन होत आहेत. प्रयागराज कुंभमध्ये 24 कोटी श्रद्धाळू आले होते. आता राम जन्मभूमीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आता सुद्धा चालू आहे. म्हणजे दररोज निवडणुका घोषित होण्याच्या आधीपर्यंत 3 लाख एव्हरेस्ट होता पर डेचा. 3 ते 5 लाख. या समय पण 1 ते 1.5 लाख श्रद्धाळू दररोज येतात अयोध्येमध्ये. एकदम शांतीपूर्व प्रकारे हे सगळं श्रद्धापूर्वक दर्शन करतायत. अद्भुत होऊन जात आहेत. एक नवीन अयोध्या पाहतायत. सगळे लोक इतके भावुक आहेत अयोध्याच्या बद्दल जे ऐकलं होतं. आणि आज जेव्हा अयोध्या पाहतायत आश्चर्यचकित आहेत. अयोध्येमध्ये 4 लेन, अयोध्येमध्ये 6 लेन, अयोध्येमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट, आणि एअरपोर्ट पण महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर. हे भोजनालय माता शबरीच्या नावावर, विश्रामालय जर तुम्हाला बघायचं असेल तर ते निषादराज यांच्या नावावर. ही नवीन अयोध्येची नवीन ओळख आहे. भगवान रामाचे सर्व सहयोगी आज अयोध्येला मध्ये सोबत जोडून अयोध्याच्या यात्रेला अजून मजबूत बनवत आहेत. आणि त्यात राम जन्मभूमीच्या साठी स्वतः प्रधानमंत्री पाया भरण्यासाठी पण जात आहेत. आणि प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमात पूर्ण 11 दिवसाच्या अनुष्ठानानंतर भगवान रामाशी जोडलेल्या महत्वपूर्ण स्थानांवर स्वतः गेले. आणि नंतर अयोध्येत येऊन प्राणप्रतिष्ठाना करून कर्मकमलांनी संपन्न करते. म्हणे राम तर राष्ट्राचे प्रतीक आहेत. राम आणि राष्ट्राला वेगळे करू नाही शकत आपण. जेथे हा भाव असेल त्या देशाला पुढे जाण्यापासून कोणतीच ताकद जगाची थांबवू शकत नाही.